नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। आज मी आलेलो आहे भिवंडीमधल्या एका सुपर प्रॉपर्टीवरती आणि एकदम बजेटमध्ये तुम्हाला हा 4 BHK विला मी तुम्हाला दाखवणार आहे। ऑलरेडी याचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, पण तेव्हा मी माझ्या मोजक्या मित्रांसोबत आलेलो। यावेळेला आम्ही माझ्या बऱ्याच मोठ्या ग्रुपसोबत आलेलो आहे। तर प्रॉपर्टीचं सगळ्यात पहिलं तुम्हाला नाव सांगतो, ते आहे क्रिशा फार्म्स आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती भिवंडीला आहे। तुमची जर प्रायव्हेट गाडी असेल ना तर तुम्हाला सगळ्यात जास्त बेटर पडणार इकडे यायला। जर प्रायव्हेट गाडी नाही आहे तर तुम्हाला भिवंडी स्टेशनवरून 15 किलोमीटर आतमध्येही आहे। ऑफ रोडिंग थोडं करत यावं लागतं। गावसुद्धा इथून जवळ आहे, म्हणजे असं जास्त लांब नाही आहे। पण हा जो आपला प्रॉपर्टी जी आहे इकडे, त्याच्या आसपास पूर्ण असं जंगल आहे, फॉरेस्ट आहे, पूर्णपणे असं निवांत आहे। आमच्या गाड्या मी इथे पार्क केलेल्या आहेत। ह्या बाजूला आपण जर पाहिलं तर ह्या बाजूला हे आपल्याला क्रिकेट, बॅडमिंटन वगैरे खेळायला प्रॉपर पिच केलेला आहे। हे बघा, कॉन्क्रीटचा पिच केलेला आहे, पूर्ण इथे वॉल बनवलेली आहे आणि तुम्ही इथे क्रिकेट वगैरे खेळू शकता। आज आम्ही पण क्रिकेट खेळणारच आहोत आणि त्यासोबतच आता प्रॉपर्टीची पूर्ण तुम्हाला टूर करून देतो। आपला समोर जो आहे ती आहे आपली ही सुंदर प्रॉपर्टी 4 BHK विला क्रिशा फार्म्स। विलामध्ये एंटर करायचं असेल ना तर सेपरेटली इथून अशी एंट्री केलेली आहे आणि इथे आजूबाजूला जी झाडं तुम्ही पाहू शकता, मस्त फुलांची वगैरे झाडं आहेत। तर ही सुंदर एंट्री अशी मस्त केलेली आहे। समोर असं थोडासा छोटा लॉन एरिया आहे, इकडे सुद्धा तुम्ही बॅडमिंटन वगैरे खेळू शकता। म्हणजे जागेची काही कमतरता नाही, जागा इकडे खूप आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता। सोबतच इथे रेन डान्स आहे आणि ह्या बाजूला आहे मस्त आपला स्विमिंग पूल। ह्या बाजूला स्टेज केलेला आहे, इन केस तुमचा काही छोटा वगैरे इव्हेंट असेल, बर्थडे पार्टी असेल, फंक्शन असेल, ते तुम्ही इकडे प्लॅन करू शकता। ह्या साईडला डायनिंगचा एरिया आहे, डायनिंगसाठी सेपरेट सेक्शन केलेलं आहे। हाय, काय करताय? काय मार, हे कुठचे पुशअप आहेत तुझे? कुठच्या जिमला जातेस? फार्म हाऊसची जिम। तुमच्यासोबत बच्चा पार्टी असेल, लहान पोरं असतील तर त्यांना एन्जॉय करायला इकडे बघा किड सेक्शन एरिया, म्हणजे प्लेग्राऊंड छोटंसं बनवलेलं आहे। तुम्ही समोर पाहू शकता मस्त अशी हिरवेगार डोंगर आहेत आणि मी म्हणेन पावसाळ्यात इथे स्पेशली यायला ट्राय करा, बिकॉज पावसाळ्यामध्ये ना इकडे जास्त धुकं वगैरे असतं। तर आता तुम्हाला मी विलाच्या आतली टूर करून देतो। तर हा आहे आपला लिव्हिंग रूम। हे बघा, केअरटेकर बघा, केअरटेकर। ए केअरटेकर, काय चाललंय तुझं? जा ना, भजी बनव आम्हाला, चल। मजा येते आहे ना, यायलाच पाहिजे। तर आज असे सगळे जण आहेत इकडे आणि सगळे कल्ला करायला रेडी आहेत। प्रज्वल पण आहे, मयूर तर आपला असतोच। आम्ही शिलूला तर डिक्कीत भरून घेऊन आलो आहे। ह्या साईडला सिटिंग केलेली आहे, हे बघा सगळे बसून दाखवत आहेत। आणि लिव्हिंग रूम खूप मोठा आहे। ह्या साईडला सुद्धा मस्त इंटेरियर केलेलं आहे, ह्या बाजूला थोडंसं वुडन टच दिलेलं आहे। आता वरती सुद्धा रूम्स आहेत, ह्या साईडला सुद्धा रूम्स आहेत। आता आपली रूम नंबर 1 सगळ्यात पहिली। तर तुम्ही पाहू शकता कोझी कम्फर्टेबल रूम आहे, बेसिक ॲम्युनिटीज दिलेले आहेत। सगळ्या ज्या रूम्स आहेत इथल्या त्या नॉन AC आहेत। सो हे मी क्लिअरली सांगतो तुम्हाला, आपला जो विला आहे 4 BHK तो कम्प्लिटली नॉन AC आहे। येत्या काही काळात कदाचित AC इन्स्टॉल होतील इकडे, पण सध्या तरी अजून तरी नाही आहेत। बेडवरती 2 ते 3 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात। सोबतच मॅट्रेस दिल्या तर एका रूममध्ये 4 ते 5 लोक इझिली झोपू शकतात। आणि हा जो फर्स्ट रूम आहे त्याच्या बाजूला लागूनच किचन दिलेलं आहे। सो किचनमध्ये बरेच युटेन्सिल्स आहेत, भांडी वगैरे दिलेले आहेत, प्लेट्स दिलेले आहेत, त्या तुम्ही यूज करू शकता। वॉटर प्युरिफायर दिलेला आहे, फ्रीज दिलेला आहे, सो तो पण तुम्ही यूज करू शकता। लिव्हिंग रूमच्या बाजूला इथे 2 रूम्स आहेत, तर हा एक रूम आहे, हे बघा। सो ग्राउंड फ्लोर जो आहे आपला तिकडे 3 रूम्स आहेत। तर इथे मिरर आहे, हा आपला बेड आहे, इथे सोबतच इथे टिपॉय दिलेला आहे, इथे वॉशरूम आहे आणि हा मित्रांनो आहे आपला रूम नंबर 3। रूम जे आहेत ना त्या कॉम्पॅक्ट आहेत, छोट्या रूम्स आहेत आणि इझिली 4 ते 5 जण अकॉमोडेट होऊ शकतात अशा रूम्स आहेत। सो नॉन AC रूम आहेत। इथे तुम्हाला बेड दिलेला आहे, इथे टिपॉय आहे, इथे मिरर आहे।
सो बेसिक ॲम्युनिटीज आणि त्यासोबतच इथे सुद्धा कनेक्टेड वॉशरूम आहे. नो लिव्हिंग रूम मधून वरती जाऊया आणि पाहूया आपला रूम नंबर 4. पहिलं वरती पोहोचताच आपल्याला महाराजांची मस्त प्रतिमा दिसते. बाजूलाच कनेक्टेड आहे रूम नंबर 4. असं काहीसा आपला रूम आहे. सोबतच तुम्ही पाहू शकता ह्या बाजूला दिलेला आहे वॉशरूम. लगेच तुम्हाला वॉशरूम सुद्धा दाखवतो. प्रॉपर्टीबद्दल काहीच टेन्शन घेऊ नका. नीट अँड क्लीन प्रॉपर्टी आहे. मी स्वतः सेकंड टाइम आलोय आणि आपल्याला फ्रेंड्सना घेऊन आलोय, तर त्यांची तर गोंधळ चालू आहे. स्विमिंग पूल इथून मस्त दिसतोय व्ह्यू. थोड्या वेळात आता आपलं जेवण सुद्धा लागणार आहे. भूक लागल्या मजबूत. ते गाणी वगैरे लावून फुल गरबा डान्स चालू आहे आणि ते केअरटेकर पण नाचायला लागलाय. हे केअरटेकर वाटतं आधी कोरिओग्राफर होता. तर आता आपलं जेवण लागलेलं आहे आणि असं काहीच जेवण आलेलं आहे बघा. पापड आहे तिकडे एक आहेत, ते स्वतः घरगुती जेवण तुम्हाला आणून देतात. एक तर तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर करू शकता घरगुती जेवण, अदरवाईज इथे रेस्टॉरंट आहे त्याच्याकडून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आम्ही थाळी बनवली आहे ती तुम्हाला दाखवतो. डायनिंग एरिया असा वेगळा बनवलेला आहे, पण तरी पण आपल्या पब्लिकला आहे बघा असं घरगुती बसायचं आहे. आणि ते पण तारक मेहता. हा प्रियंकाची आयडिया असेल. नानू ह्याला बिग बॉस मध्ये पाठवशील? नको, बिलकुल पण नको. याला कुकडुकुने पण उठत नाही. बिग बॉस तुमचा जाहीर निषेध करत आहे. आमचा कोंबडा थकला पण उठत नाही. सगळे पूल मध्ये मजा करतायत. नाच अजिंक्य. कपडे नीट करून घे. झालं ब्लॉग स्टार्ट करू. ओके. तर आता आम्ही लोक मस्त खेळतोय दमशलाट्स आणि आम्ही अपोजिट मध्ये नेहमीप्रमाणे माझ्या सीड आणि स्नेहल अपोजिट मध्ये, पण माझा भाऊ आहे भावा तो माझ्या टीम मध्ये आहे. म्हणजे आम्ही जिंकण्याची शक्यता जास्त आहे आणि आमच्याकडे भाऊ बहिणीची ताकद आहे. आता मी सीडला मूवी सांगितलंय, बघूया हे लोक गेस करतात. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही 4 BHK प्रॉपर्टी आवडली असेल. आम्ही तर खूप धमाल केली आहे, नाचलोय, मस्ती केली आहे, मजा केली आहे. रात्रीच्या वेळेला डिनरमध्ये आता आम्ही लोकांनी रेस्टॉरंटमधून फूड मागवलं होतं, जे होतं बिर्याणी. आम्ही रोटी आणि सब्जी मागवली होती, तर मग ते सुद्धा तुम्ही नियर बाय रेस्टॉरंटमधून मागवू शकता. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. गुगल मॅपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, नक्की चेक करा. इकडे येतोय पॅकेज, तर इकडे विथ फूड सुद्धा पॅकेज आहे. जे घरगुती जेवण आहे ना ते तुम्हाला पॅकेज मध्ये भेटून जाणार. त्यासोबतच जर तुम्हाला विदाऊट फूड फक्त विला पाहिजे तर तो सुद्धा तुम्हाला भेटून जाणार. मी इकडचे तुम्हाला विदाऊट फूडचे चार्जेस सांगतो वीकडेज मधले. ह्याच्यामध्ये मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे येतो आणि 5 to 10 पर्सन्स असतील इथे, तर मग 6500 चार्जेस आहेत. 12 to 16 पर्सन्सचा ग्रुप असेल तर 600 रुपीज पर पर्सन असे चार्जेस आहेत.
आणि 18 to 24 पर्सन्स असतील तुमच्या ग्रुपमध्ये 550 रुपीज पर पर्सन असे चार्जेस आहेत. फ्रायडे, सॅटर्डे, संडे म्हणजेच वीकेंड जर तुम्ही 5 ते 10 लोकांचा ग्रुप आहे तर त्यांचे चार्जेस आहेत 8000 रुपीज आणि 12 ते 16 लोकांचा ग्रुप आहे तर त्यांचे चार्जेस आहेत 750 रुपीज पर पर्सन. 18 to 24 पर्सन्सचा ग्रुप असेल तर मग 700 रुपीज पर पर्सन असे चार्जेस आहेत. येऊया आपण विथ फूड पॅकेजवरती. वीकडेजमध्ये जर तुम्ही येत आहे मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडेमध्ये तर मग 6 to 11 पर्सन्सचा ग्रुप असेल तर मग 1450 रुपये पर पर्सन असे चार्जेस आहेत. 12 ते 17 लोकांचा ग्रुप असेल तर मग 1400 रुपये पर पर्सन असे चार्जेस आहेत. आणि 18 to 24 पर्सन्सचा ग्रुप असेल तर मग 1350 रुपये पर पर्सन असे चार्जेस आहेत. आणि ह्यामध्ये तुमचं फूड जे मी दाखवलं दुपारच्या वेळेला जे मी मील दाखवलं होतं व्हेज आणि नॉनव्हेज ते तुम्हाला इन्क्लुडेड असणार आहे. आणि हे चार्जेस तुमचे द वीकेंडचे मी सांगतो म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे आणि संडेचे. 6 to 11 पर्सनसाठी 1600 रुपये पर पर्सन. 12 to 17 पर्सनसाठी 1550 रुपीज 1550 रुपये पर पर्सन. 18 ते 24 जणांचा ग्रुप असेल तर मग 1500 रुपये पर पर्सन असे काहीसे चार्जेस आहेत. त्यासोबतच फूडची जी मेन्यू असेल काय असणार आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा. आय होप तुम्हाला सर्व काही डिटेल्स कळाले असतील. तर आम्ही सुद्धा इथून निघत आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. लवकरच आपले 50,000 सबस्क्रायबर होणार आहेत. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.